सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. इटुकला पिटुकला आहे पण महत्वाचा आहे है ना. तो कोणता? क्षेत्र विलिनीकरणानंतर नागरिकत्व प्राप्त कसं होते बाबा. नागरिकत्व कायदा 1955 मध्ये दिला आहे. सिटिझनशिप बाय इनकॉर्पोरेशन ऑफ द टेरिटोरी. खूप महत्वाचा आहे, छोटासा एवढूसा पण महत्वाचा आहे म्हणून मी इथे एक्सप्लेन करून सांगतो. आणि लक्ष्मीकांतने काही सोडलं असेल गॅप ती समजून सांगतो इथे. कारण आपण काय बघत आहोत, आपण डायरेक्ट बेअर ऍक्ट मधूनच जशान तसे क्लॉजेस घेत आहोत आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे लोचा राहत नाही. क्लिअर? ओके. तर मग चला तर हा इटुकला पिटुकला पाहायला. चला मग इटुकला पिटुकला पाहूया है ना. काय म्हटलेलं आहे बघा है ना. इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी असा मस्त शब्द आहे. इनकॉर्पोरेशन म्हणजे समावून घेणे, म्हणजे समावून घेणे. आता या समावून घेणे हा शब्द काय दिलेला आहे लक्षात घ्या. सेक्शन 7 येतो याच्यात. कोणता? सेक्शन 7 येतो. लक्ष्मीकांत मध्ये नंबर 7 आहे, तो 7 नव्हे. त्यांना उठून पुटून काही दिलं तसं नाही. कुठे आहे? सिटिझनशिप ऍक्ट 1955 च्या सेक्शन 7 जो आहे तो याच्यामध्ये आहे है ना. इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. आता बघा काय म्हटलंय. इफ जर कोणताही भूप्रदेश भारताचा भाग बनला. खूप मी जाणून बुजून अंडरलाईन करतो बघ. एनी टेरिटोरी बिकम्स अ पार्ट ऑफ इंडिया. का म्हटलंय असं? का मी एवढ्या याच्यात करतो? का तर लक्ष्मीकांत मध्ये काय दिलाय? फॉरेन टेरिटोरी. काय दिलाय? फॉरेन टेरिटोरी आणि एनी टेरिटोरी मध्ये फरक आहे. फॉरेन टेरिटोरी आणि एनी टेरिटोरी मध्ये फरक आहे. फॉरेन टेरिटोरी म्हणजे डोमेस्टिक जी टेरिटोरी म्हणजे आपली जी टेरिटोरी असेल त्याच्यावर कुठलाही हक्क नाही, कुठल्याही प्रकारचा नाही, काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही, कुठल्याही प्रकारे नाही. दॅट इज अ फॉरेन टेरिटोरी. आणि एनी टेरिटोरीमध्ये फॉरेन टेरिटोरी पण येते आणि अशी पण येते जी अक्वायर्ड केली आहे, जी ऑक्युपाईड केलेली आहे हा ना, जी अटॅच केलेली आहे कुठल्या तरी कारणाने काहीतरी वेळासाठी. या सर्व टेरिटरीज त्याच्यात येतात. म्हणून शब्द एनी टेरिटोरी. एनी टेरिटोरी कोणताही भूप्रदेश. कारण एनी टेरिटोरी ही व्यापक संकल्पना आहे. फॉरेन टेरिटोरी ही संकुचित संकल्पना आहे. क्लिअर? तर आपण लक्षात ठेवायचं एनी टेरिटोरी है ना. म्हणजे सध्या LOC लाईन ऑफ कंट्रोलचा POK पाक ऑक्युपाईड काश्मीर है ना हा भारताचा भाग मानला जात नाही. पण भारत आपल्या नकाशात दाखवतो एनी टेरिटोरीमध्ये जर त्याला वाटलं तर. सेक्शन 7 मध्ये आलं की नाही लक्षात? बरोबर आहे. जसं तुम्हाला दिसेल की सिक्कीम जे आहे आधी भारताचा भाग नव्हता, स्वतंत्र होता. फॉरेन स्वतंत्र होता, मग ऑटोनॉमस आला है ना. आणि मग भारताचा भाग झाला. ऑटोनॉमस होता तो ट्रान्झिट फेज मध्ये होता ना, म्हणून एनी टेरिटोरी. क्लिअर? ओके ठीक आहे. तर जर तर है ना देन केंद्र शासन. कोण? केंद्र शासन शासकीय राजपत्रात ऑफिशियल गॅजेट मध्ये त्या भूप्रदेशाशी संबंधित असलेल्या बघा त्या भूप्रदेशाशी वर्ड वापरलाय. त्या भूप्रदेशाशी संबंधित असलेल्या बघा भूप्रदेशाशी संबंधित असलेल्या हे लक्षात ठेवा बरं. असं म्हटलेलं आहे का त्या भूप्रदेशाचे नागरिक? असं नाही. संबंधित असलेल्या विनिर्दिष्ट व्यक्ती, विनिर्दिष्ट स्पेसिफाईड पर्सन ऑफिशियल गॅजेटमध्ये स्पेसिफाईड केले असतील. सर्वच नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटने जे गॅजेटमध्ये दिलेले असतील स्पेसिफाईड तेच है ना. आणि स्पेसिफाईड डेटला विनिर्दिष्ट तारखेपासून, तारीख पण निश्चित असेल त्यापासून ते भारताचे नागरिक होते. संबंधित ऑल नाही, संबंधित लक्षात घ्या. कन्सर्न आणि बाय कनेक्शन विथ द टेरिटरी. कनेक्शन शब्द आहे लक्षात घ्या. असं म्हटलंय का सिटीजन? नाही. काही सब्जेक्ट पण राहू शकतात आणि तो भारताला वाटतं की इथे हा होता याला घ्यायला पाहिजे है ना. असे जे असेल त्या सर्व नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळेल. छोटसच आहे पण जाणून बुजून मी घेतोय का ते एम्फासाइज करायचं आहे. क्लिअर? एनी टेरिटोरी लक्षात ठेवा. तुम्हाला देईल विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आणि एनी टेरिटोरी, फॉरेन टेरिटोरी असं वगैरे ते नाम लोच्यामध्ये येऊ है ना. इथे म्हणजे ऑल सिटीजन्स ऑफ असा नाही आहे. संबंधित असलेल्या कन्सर्न कनेक्शन. आलं की नाही लक्षात? क्लिअर? स्पेसिफाईड पर्सन, स्पेसिफाईड डेट.
क्लिअर? ओके. आता आपण बघूया की या सेक्शन अंतर्गत भारतामध्ये कोणास नागरिकत्व देण्यात आले. बघू, ठीक आहे. तर आपण एक ब्रीफली समजून घेऊया भारताचा नकाशा. भारताच्या नकाशामध्ये पहिल्यांदा बघूया दादरा नगर हवेली सिटिझनशिप ऑर्डर 1962 आणि गोवा दमन दीव सिटिझनशिप ऑर्डर 1962. बरोबर आहे. केव्हा इश्यूड केला? पहिला वाला 17 मार्च 1962, इथे 28 मार्च 1962. बघा कसं आहे, दादरा अँड नगर हवेली आपण जर बघितलं तर दादरा अँड नगर हवेली दिसते तुम्हाला इथे, हा इथे आहे. ओके. आणि मग गोवा दमन दीव आणि इकडे गोवा, याच्यासाठी खालचा ऑर्डर आहे. हा, ठीक आहे. बघा, ग्रांटेड इंडियन सिटिझनशिप टू रेसिडेंट हु हॅड अ डोमेसाईल इमिडिएटली बिफोर द 11th ऑगस्ट 1961. तारीख दिलेली आहे 11th ऑगस्ट 1961. and were born there or were ordinarily resident for at least 2 years. 2च वर्षासाठी. इथे किती वर्षासाठी? 2च. दादरा नगर हवेली मध्ये नागरिकत्व जे मिळालं 1962च्या ऑर्डरने, ऑर्डर ऍक्ट नाही, अमेंडमेंट ऍक्ट वगैरे नाही, हे कुठून तयार झालेले आहेत? सेक्शन 7 अंतर्गत सिटिझनशिप ऍक्ट 1955च्या सेक्शन 7 अंतर्गत हे ऑर्डर तयार झाले. क्लिअर? लक्षात आलं? ठीक आहे. त्यातला 1962 ऑर्डर 17 मार्च 1962 ला झाला. 11 ऑगस्ट 1961च्या जस्ट पूर्वी तो तिथे जन्मला असेल किंवा मागील 2 वर्षामध्ये तो तिथेच राहतो, ऑर्डिनरी रेसिडेंट, अशाला नागरिकत्व. गोवा दमन दीव याचा 28 मार्च 1962 ला त्याने इश्यूड केला ऑर्डर आणि ग्रांटेड इंडियन सिटिझनशिप टू पर्सन बॉर्न इन दीज टेरिटोरीज बिफोर 20th डिसेंबर 1961. 20th डिसेंबर 1961. लक्षात घ्या. आता ह्या डेट काय रे बाबा? त्या डेटच्या पूर्वी हा भारताचा प्रदेश नव्हता का? बघा, 19 डिसेंबर 1961 ला ऑपरेशन विजय थ्रू गोवा आपण काबीज केला होता आणि म्हणून 20 डिसेंबर 1961 है ना, याच्या पूर्वी बिफोर वर्ड आला, बिफोर. तर जे काय पोर्तुगीज वगैरे जे काय होते इथे त्या सगळ्यांना मिळालं. क्लिअर? ओके. आता इकडे जर बघितलं आपण अजून कोणाला मिळाला तर सिक्कीम है ना, सिटिझनशिप ऑर्डर 1975 केव्हा इश्यू केलं? 16 मे 1975. केव्हा? 16 मे 1975 ला इश्यूड केलं. ग्रांटेड इंडियन सिटिझनशिप हु वेअर सिक्कीम सब्जेक्ट्स. बघा वर्ड कसा वापरलाय, म्हणून शब्द वापरला ना, कनेक्शन, पर्सन्स कनेक्शन विथ. लक्षात आला? इथे शब्द काय वापरला? सिक्कीम सब्जेक्ट्स, कारण तिथे राजा होता त्यामुळे तिथले सब्जेक्ट्स. सिटीजन होतं का? नाही. ठीक आहे. क्लिअर झालं का? हा, है ना. इमिडिएटली बिफोर द 26 एप्रिल 1975, म्हणजे जेव्हा हा 22वं राज्य घोषित झालं सिक्कीम, त्या ही डेट 26 एप्रिल 1975. त्याच्या पूर्वी जे सिक्कीमचे सब्जेक्ट्स होते, वेन सिक्कीम मर्ज विथ इंडिया, आहे ना, बरोबर आहे. ठीक आहे. आता इकडे बघा, सिटिझनशिप पॉंडिचेरी ऑर्डर 1962. हा एकच 75 आहे, बाकी हे तिन्ही 62 ला आहे, पण वेगवेगळ्या तारखा आहेत. त्याची तारीख आहे 29 नोव्हेंबर 1962. आता इथे काय म्हटलंय? ग्रांटेड इंडियन सिटिझनशिप टू द फ्रेंच नॅशनल, कारण इथे फ्रेंच लोक होते, फ्रेंच नॅशनल होते, जे फ्रेंचचे नागरिक होते ते पण इथे राहायचे. त्यांना जर वाटलं बॉर्न ऑर डोमेसाइल्ड इन पुंडुचेरी कराईकाल, केवळ पॉंडिचेरी नाही त्यावेळेस, पॉंडिचेरी, कराईकाल, यमन अँड माहे, है ना, ऍज ऑफ द 16th ऑगस्ट 1962. आता 16th ऑगस्ट 1962च्या आधी जेवढे काही फ्रेंच नॅशनल इथे जन्मले वगैरे असतील किंवा डोमेसाइल्ड असतील त्यांना ते एक्सेप्ट, है ना. केव्हा बाबा ट्रान्सफर केली भारताला पुडुचेरी? तर 1 नोव्हेंबर 1954. बघा, लक्षात घ्या बरं, केव्हा भारताकडे ट्रान्सफर झाली? 1 नोव्हेंबर 1954. पण युनियन टेरिटोरी केव्हा डिक्लेअर झाली? 1 जुलै. केव्हा? 1 जुलै 1963. त्याच्यामुळे या दरम्यान त्यांना जे आहे ते नागरिकत्व ह्या ऑर्डरने मिळालं. क्लिअर? म्हणजे असं आहे का की इथे पाहिलं तर भारताकडे सुपूर्त केली पण अजून डिक्लेअर नव्हती झाली काय म्हणून? युनियन टेरिटोरी नंतर डिक्लेअर झाली, आधी नागरिकत्व डिक्लेअर झालं. त्यामुळे वर्ड आहे एनी टेरिटोरी. फॉरेन टेरिटोरी आहे का? नाही.
बघा बरं किती महत्व आहे कायद्यामध्ये शब्दाचं, हे लक्षात ठेवा. क्लिअर? आता हे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाले? ओके, मला वाटते तुम्ही अभ्यास करता. अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.